इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वीच्या गणित भाग 1 मधील प्रकरण 3 अंकगणिती श्रेणीच्या सराव संच 3.3 मधील उदाहरण क्रमांक 7, 8 आणि 9. या अगोदरचे उदाहरण म्हणजे प्रश्न 1 ते 6 तुम्ही पाहिले नसतील तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही ते प्रश्न ते व्हिडिओज पाहू शकता. चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास शेवटी लाईक आणि शेअर जरूर करा. चला मग पाहूया सराव संच 3.3 मधील प्रश्न क्रमांक 7. तर मित्रांनो, 7वं उदाहरण आहे. एका अंकगणिती श्रेणीतील 3 क्रमागत पदांची बेरीज 27 व त्यांचा गुणाकार 504 आहे. तर ती पदे शोधा. तर बघा, या ठिकाणी आपल्याला 3 क्रमागत पदे कोणती घ्यायची आहेत ते पण दिलेलं आहे. ती म्हणजे ए वजा डी, ए आणि ए अधिक डी माना, असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर चला मग सोडवूया या प्रश्नाची उकल कशी सोडवायची. तर ती अंकगणिती श्रेणी आहे, त्याच्यात 3 क्रमागत पदे दिलेली आहेत, त्यांची बेरीज 27 आहे. म्हणजे ही झाली पहिली अट आणि त्यांचा गुणाकार 504 आहे, ही झाली दुसरी अट. मग आपण पहिल्या अटीनुसार काय आहे पहिली अट, की त्या तिघही क्रमागत पदांची बेरीज 27 आहे. म्हणजे ए वजा डी, ए आणि ए अधिक डी यांची बेरीज करूया आपण. ए वजा डी अधिक ए अधिक डी, हे पहिलं पद, हे दुसरं पद, हे तिसरं पद. या तिघांची बेरीज किती आहे? 27 आहे पहिल्या अटीनुसार. आता बघा, या ठिकाणी अधिक डी वजा डी झाले कॅन्सल. ए अधिक ए किती झाले? 1a अधिक 2a अधिक ए ए हे झाले 3a बरोबर 27. 3 हा ए ला गुणतो आहे, याचं पक्षांतर 27 कडे केलं तर काय होईल? ए बरोबर 27 भागिले 3 होईल आणि अशा पद्धतीने ए ची किंमत निघेल 3 9 27. ए बरोबर 9. आता याला आपण खालीही लिहिलं तरी चालेल बघा, किंवा असंही राहू दिलं तरी चालेल, पण आपण स्पेशल त्याला एक चौकट करूया. ए बरोबर 9 म्हणजे आपल्याला हायलाइट होते लगेच. आता दुसरी अट काय आहे? दुसऱ्या अटीनुसार दुसरी अट गुणाकाराची आहे. काय आहे दुसरी अट? की त्यांचा गुणाकार म्हणजे तिन्ही क्रमागत पदांचा गुणाकार 504 आहे. बघा, मग गुणाकार करताना आपण त्यांना कंस मारूया. ए वजा डी गुणिले ए अधिक डी, त्यांचा गुणाकार किती आहे? 504 आहे. आता या ठिकाणी ए ची किंमत तर आपल्याला मिळाली आहे 9, म्हणजे 9 वजा डी, ए म्हणजे 9, ए अधिक डी म्हणजे 9 अधिक डी. प्रत्येक ए च्या ठिकाणी आपण 9 लिहिला, बरोबर 504. आता या 9 ला आपण पक्षांतर करू आणि 504 कडे इथं तो गुणत आहे तो तिथं भागेल, म्हणजे इथं उरेल फक्त 9 वजा डी 9 अधिक डी बरोबर 504. याचं पक्षांतर केलं, हा इकडे भागाकाराची क्रिया करेल. तर बघा, या ठिकाणी आपण पाहू शकतो की 9 वजा डी आणि 9 अधिक डी हे दोन कंस तयार झालेले आहेत. आणि आपण आठवू शकतो की ए वजा बी, ए अधिक बी अशा पद्धतीचा आपण शिकलेलो असू यापूर्वी. पहिल्या कंसात 2 पदांच्या बेरीज, दुसऱ्या पदात वजाबाकी, किंवा पहिल्या पदात बेरीज वजाबाकी, दुसऱ्या पदात बेरीज असेल, दोघंही पद समान असतील, तर अशा वेळेस पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग अशी त्याची उकल असते. मग या ठिकाणी देखील तीच सिच्युएशन, तीच स्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून आपण मग 9 याला ए म्हटलं तर 9 वर्ग वजा डी ला बी म्हटलं तर डी वर्ग, ही त्याची उकल निघेल, बरोबर 504 भागिले 9. हा भागाकार केला तर आपल्याला काय उत्तर मिळेल? 9 1 9, 9 सक 54, 9 5 45, खाली उरले 5, त्याच्यावर घेतला 4 झाले 54, 9 सक 54.
56 उत्तर त्यांच्या भागाकाराचं या ठिकाणी आपण काढलेलं आहे. आता बघा ह्या 9चा आपण करू पक्षांतर. 9 वर्गाचं 9चा वर्ग किती होतो 81 होतो. तर त्या 81चं म्हणजे आपण त्याला अगोदर व्यवस्थित लिहून घेऊया. हे पुसतो आणि उरलेला भाग आपण गणिताचा बाजूला लिहू. 9 वर्ग किती होतो 81 वजा डी वर्ग बरोबर 56. आता 81चं पक्षांतर करू म्हणून इकडे काय उरला वजा डी वर्ग बरोबर 56 आणि 81 तिकडे गेला तर तो ऋण 81 होईल. ऋण डी वर्ग बरोबर 56 मधून 81 गेले म्हणजेच 81 मधून 56 गेले तर उरतात 25. पण 81 मोठी संख्या असल्यामुळे उत्तराला देखील आपण ऋण चिन्ह देणार आहोत. ऋण डी वर्ग बरोबर ऋण 25. दोघा बाजूला आपण ऋण 1 ने भागलं किंवा गुणलं तर दोघांची ऋण चिन्ह चालले जातील आणि धन डी वर्ग बरोबर धन 25 या ठिकाणी उत्तर निघेल. कारण आपल्याला धन डी ची किंमत काढायची आहे म्हणून ऋण चिन्ह आपण या ठिकाणी घालवलेले आहे. डी वर्ग बरोबर 25 असेल तर आपल्याला डी ची किंमत काढायची असल्यामुळे दोघांची आपण वर्गमूळे घ्यायची आहेत. डी वर्गाचं वर्गमूळ आहे डी आणि 25चं वर्गमूळ 5. मग तो धन देखील असू शकतो ऋण देखील असू शकतो. अशा पद्धतीने डीचं आपण या ठिकाणी किंमत काढलेली ऋण 5 किंवा धन 5. आता ह्या किमती ए ची किंमत डी ची किंमत आपण या पदांमध्ये टाकूया. या पदांमध्ये आता बघा ए बरोबर आपण काढलेला आहे 9 परंतु डी बरोबर आपण काढलेला आहे धन किंवा ऋण 5. मग या बाजूला आपण धन 5 धरूया आणि या बाजूला आपण ए बरोबर 9 करून डी बरोबर ऋण 5 करूया. मग पहिलं पद काय आहे ए वजा डी. ए वजा डी ए आहे 9 वजा डी आहे 5. 9 मधून 5 गेले 4. दुसरं पद आहे ए बरोबर 9. तिसरं पद आहे ए अधिक डी. ए आहे 9 डी आहे 5. 9 आणि 5 14. ही सिरियल कोणती आहे मग 4 9 14. इकडे आता ऋण 5. पहिलं पद आहे ए वजा डी. ए म्हणजे 9 वजा डी म्हणजे ऋण 5. ऋण ऋण झाले धन म्हणजे 9 अधिक 5 बरोबर 14. दुसरं पद आहे ए म्हणजे 9. तिसरं पद आहे ए अधिक डी. ए म्हणजे 9 आणि अधिक डी किती आहे या ठिकाणी ऋण 5 आहे. धन ऋण झाले ऋण 9 वजा 5. 9 मधून 5 गेले 4. तर ही मालिका म्हणजे ही क्रमिका कशी होईल 14 9 4. मग आपल्याला ती पदे शोधायला लावलेली आहेत. ती पदे आहेत 4 9 14 किंवा 14 9 4. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी ती पदे शोधलेली आहेत. तुम्ही व्हेरीफाय करू शकता. बघा तिन्ही क्रमागत पदांची बेरीज 27 येते आहे का हो येते आहे. त्यांचा गुणाकार 504 येतो आहे का करून बघा आणि आलं तर कॉमेंटमध्ये सांगा. पुढचं उदाहरण आता पाहूया. मित्रांनो 8वं उदाहरण आहे. एका अंकगणिती श्रेणीतील 4 क्रमागत पदांची बेरीज 12 आहे. तसेच त्या 4 क्रमागत पदांपैकी तिसऱ्या व चौथ्या पदांची बेरीज 14 आहे. तर ती 4 पदे काढा. 4 क्रमागत पदे आपल्याला दिलेली आहेत ए वजा डी ए अधिक डी ए अधिक 2 डी. ही पदे आपल्याला मानायला लावलेली आहेत. तर पहिली अट या ठिकाणी त्यांनी सांगितली आहे की या 4ही क्रमागत पदांची बेरीज 12 आहे. मग आपण लिहू या ठिकाणी की दिलेल्या अटीनुसार या 4ही क्रमागत पदांची आपण बेरीज करूया. ए वजा डी अधिक ए अधिक डी अधिक ए अधिक 2 डी. यांची बेरीज किती आहे 12 आहे. बघा या ठिकाणी वजा डी अधिक डी गेला. अजून आहे का कोणी ऋण डी नाही. आता आहे बघा 1 ए अधिक 1 ए अधिक 1 ए अधिक 1 ए. किती ए झाले 4 ए झाले अधिक 2 डी फक्त 2 डी आहेत बरोबर 12.
सर्व 2 ने विभाज्य संख्या आहेत. आपण संपूर्ण समीकरणाला 2 ने भाग देऊ शकतो आणि त्याला लहान करू शकतो. असंही राहू दिलं तरी चालेल, पण आपण लहान करून घेऊया. बे दुने 4 ए, बे एक बे, बे सक 12. याला देऊ आपण समीकरण क्रमांक 1. आता काय आहे दुसरी अट? तिसऱ्या व चौथ्या पदांची बेरीज 14. बघा, तिसरं आणि चौथं पद. तिसरं पद आहे ए अधिक डी, चौथं पद आहे ए अधिक 2डी. चला मग, ए अधिक डी अधिक ए अधिक 2डी. बघा, हे तिसरं पद, हे चौथं पद. ओके, या दोन्ही पद, तिसऱ्या आणि चौथ्या पदांची बेरीज त्यांनी म्हटली आहे किती आहे? ती आहे 14. ए अधिक ए झाले 2a अधिक 2d अधिक 1d झाले 3d बरोबर 14. संख्या वेगवेगळ्या असल्यामुळे कोणत्याच संख्येने भाग जाणार नाही. याला देऊ आपण समीकरण क्रमांक 2. आता बघा, समीकरण 1 समीकरण 2 दोघांचं निरीक्षण केलं तर इथं पण 2a, इथं पण 2a. आपण 2a कॅन्सल करू शकतो आणि d ची किंमत मिळवू शकतो. चला मग, d ची किंमत मिळवण्यासाठी आपण समीकरण 2 मधून समीकरण 1 ला वजा करू. म्हणून समीकरण 2 वजा समीकरण 1. समीकरण 2 आहे 2a अधिक 3d बरोबर 14 वजा समीकरण 1 आहे 2a अधिक d बरोबर 6. यांची वजाबाकी करू. 2a मधून 2a गेले 0, 3d मधून 1d गेला, राहिले 2d बरोबर 14 मधून 6 गेले 8. 2a बरोबर 8. आता 2a बरोबर 8, a ला 2 गुणत आहे, 8 कडे पाठवू, तो 8 ला भागेल. म्हणून a बरोबर 8 भागिले 2. तर या ठिकाणी a ची किंमत आपल्याला मिळेल बे एक बे, बे चौक 8. a ची किंमत आपल्याला मिळेल 4. आता बघा, आपल्याला सॉरी, या ठिकाणी d आहे, आपण काही a लिहिला. d ची किंमत आहे 4. तर d ची किंमत 4 मिळाल्यानंतर आपण ही किंमत कोणत्याही एका समीकरणात ठेवली तर आपल्याला a ची किंमत देखील मिळू शकेल. जे लहान समीकरण असेल त्याच्यात आपण ठेवू शकतो. तर d बरोबर 4 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 आहे 2a अधिक d बरोबर 6. 2a अधिक d म्हणजे 4 बरोबर 6. 4चं पक्षांतर करूया. 2a बरोबर 6 वजा 4 अधिक 4चा वजा 4 झाला. 2a बरोबर 6 मधून 4 गेले 2. आता पुन्हा या 2चं करूया, म्हणजे a ची किंमत मिळेल 2. या ठिकाणी गुणतोय, इथं येताना तो भागेल. a बरोबर 2 भागिले 2. म्हणून a बरोबर बे एक बे. a ची किंमत मिळते 1. आता ह्या किमती आपण याच्यामध्ये ठेवूया, या पदांमध्ये. तर बघा, पहिले पद काय मिळेल आपल्याला? a वजा d. a वजा d मध्ये a आहे 1 वजा d आहे 4. पहिलं पद 1 मधून 4 गेले ऋण 3. दुसरं पद काय आहे? दुसरं पद आहे a, आणि a म्हणजे किती? 1. तिसरं पद काय आहे? a अधिक d. a म्हणजे 1 अधिक d म्हणजे 4. 4 अधिक 1 5. आणि चौथं पद काय आहे? a अधिक 2d. a अधिक 2d. a म्हणजे 1 अधिक 2d म्हणजे 2 गुणिले d. 2 गुणिले d म्हणजे d ची किंमत 4. 1 अधिक बे चौक 8. 8 आणि 1 9. तर बघा, ती 4 क्रमागत पदे आपल्याला काढायला लावली होती. कोणकोणती निघाली मग ती? ऋण 3, 1, 5 आणि 9. अशा पद्धतीने ही 4 क्रमागत पदे आहेत. तुम्ही चेक करू शकता. बघा, 4ही क्रमागत पदांची बेरीज 12 आहे का? 9 आणि 5 14, 14 आणि 1 15, 15 मधून 3 गेले 12. आणि तिसऱ्या आणि चौथ्या पदांची बेरीज 14 आहे का? तिसरं आणि चौथं पद 5 आणि 9 14. हो आहे. म्हणजे आपलं गणित बरोबर सोडवलेलं आहे. आता पाहूया 9वं आणि शेवटचं उदाहरण.
शेवटचं उदाहरण 9. एका अंकगणिती श्रेणीचे 9वे पद 0 आहे, तर 29वे पद हे 19व्या पदाच्या दुप्पट आहे हे दाखवा. बघा मग या ठिकाणी म्हटलेलं आहे की 9वे पद 0 आहे, म्हणजे T9 बरोबर 0. तर T9 बरोबर 0 असेल तर बघा या ठिकाणी आपण ते सूत्र लिहूया Tnचं. Tn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d. Tn म्हणजे T9 बरोबर a अधिक n म्हणजे 9 वजा 1 गुणिले d. T9 बरोबर a अधिक 9 मधून 1 गेले 8d. बघा हे गणित आपण अजून एका पद्धतीने सोडवू शकतो. वेळ मिळाला तर मी ती पण पद्धत तुम्हाला सांगेल. या ठिकाणी आपल्याला म्हटलं की T9 म्हणजे 9वे पद 0 आहे. 0 बरोबर a अधिक 8d. म्हणजे a अधिक 8d ची किंमत आहे 0. याला आपण समीकरण नंबर 1 देऊया. आता दुसरं म्हटलंय त्यांनी की 29वे पद हे 19व्या पदाच्या दुप्पट आहे हे दाखवा. चला मग आपण 19वे पद काढूया. T19 बरोबर पहिले आपण सूत्र लिहू. Tn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d. T19 काढायचं आहे आपल्याला, म्हणून a अधिक कंसात 19 वजा 1 गुणिले d. a अधिक 19 मधून 1 गेले 18d. आता 18d ची फोड करून टाकूया, कारण आपल्याला 8d मिळालेला आहे. ते यावरून आपण काहीतरी करू शकतो. तर a अधिक 18d ची फोड आपण 8d अधिक 10d करूया. 8d अधिक 10d. या ठिकाणी a अधिक 8d ची किंमत आपल्याला मिळाली होती ऑलरेडी 0, म्हणून आपण 0 अधिक 10d म्हणजेच काय की म्हणून T19 बरोबर 10d. याला देऊ आपण समीकरण नंबर 2. त्याच्यानंतर T29 काढू. T29 सर्वप्रथम आपण Tnचं सूत्र लिहायचं. a अधिक कंसात n वजा 1 गुणिले d. 29वे पद काढायचे म्हणून T29 बरोबर a अधिक n म्हणजे 29 वजा 1 गुणिले d. T29 बरोबर a अधिक 29 मधून 1 गेले 28d. याप्रमाणेच आपण या 28d ची देखील फोड करून टाकूया. T29 बरोबर a अधिक 8d अधिक 20d. a अधिक 8d ची किंमत 0 आहे आपल्याला माहिती आहे, म्हणून T29 बरोबर 0 अधिक 20d आणि म्हणून T29 बरोबर 20d. हे झालं समीकरण 3. आता बघा T29 बरोबर 20d आणि T19 बरोबर 10d. 10d च्या दुप्पट 20d. या ठिकाणी आपण सिद्धतेच्या जवळ पोहोचलेलो आहे. मग आपल्याला जे दाखवायचं आहे की 29वे पद हे 19व्या पदाच्या दुप्पट आहे, म्हणजेच 19वे पद आहे 10d, 29वे पद 20d आहे जे 19व्या पदाच्या दुप्पट आहे. मग ती मांडणी आपल्याला व्यवस्थित करून घ्यावी लागेल, म्हणून T29 बरोबर 2 गुणिले 10d. 20d म्हणजे काय 2 गुणिले 10d आणि म्हणून T29 बरोबर 2 गुणिले 10d म्हणजे काय मग T19. ही गुणाकाराची फुली काढून आपण याला कंस देऊन देऊ, म्हणजे या ठिकाणी आपली सिद्धतेची मांडणी व्यवस्थित होईल की T29 हे T19 च्या दुप्पट आहे. हे आपण या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. हे आपण का लिहिलं 2 वरून. हे सिद्ध झाले बरोबर. हे तुम्हाला समजलं असेल तर अतिउत्तम, नाही समजलं असेल तर दुसरी पद्धत लक्षात घ्या. कशी आहे दुसरी पद्धत, तर इथपर्यंत आपल्या लक्षात आलं तर या ठिकाणी आपण काय करायचं, या 8d चं पक्षांतर करायचं. ओके, म्हणजे काय होईल मग a बरोबर हा धन 8d इकडं आला तर तो a बरोबर होईल ऋण 8d. बघा हे गणित या ठिकाणी संपलेलं आहे. मी तुम्हाला या ठिकाणी दुसरी पद्धत समजावून सांगतोय. या ठिकाणी मी लिहून देतो पद्धत दुसरी, पद्धत 2. तर a बरोबर ऋण 8d. आता a बरोबर ऋण 8d झाली. त्यानंतर आपण 19वे पद काढलं. 19वे पद काय आहे a अधिक 18d.
T19 बरोबर A अधिक 18D. आता A ची किंमत आपण काढली ऋण 8D अधिक 18D. 18D मधून 8D गेले तर उरले 10D. अशा पद्धतीने T19 आपल्याला मिळाला 10D. त्याच पद्धतीने T29 पण काढलेला आहे आपण. T29 किती आहे? A अधिक 28D. A अधिक 28D. A ची किंमत या ठिकाणी आपण घेतली आहे ऋण 8D अधिक 28D. जशाच्या तसा 28D मधून 8D काढले तर उरतात 20D. अशा पद्धतीने हे 19वे पद 10D आणि 29वे पद 20D हे 19वे पदाच्या दुप्पट आहे असं देखील आपण या ठिकाणी सिद्ध करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, मला आशा आहे की मी समजवलेले तिघही उदाहरणं तुम्हाला या ठिकाणी समजले असतील. जर तुम्हाला समजले नसतील तर तुम्ही व्हिडिओ पुन्हा रिपीट करून पाहून घ्या. पुन्हा भेटूया पुढील सराव संचामध्ये, पुढील उदाहरणांमध्ये. तोपर्यंत नमस्कार.